आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत, याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते। तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की खात्यात पैसे कधीपर्यंत जमा होतील। तर आपण ॲक्च्युअल डेट पाहणार आहोत। ह्या डेटपासून त्या डेटपर्यंत तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होतील ती देखील माहिती तुम्हाला सांगणार आहे। जी न्यूज आहे ती अगोदर आपण आता पाहूयात। बघा, महिन्याच्या अखेरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। महिन्याच्या अखेर म्हणजे या सप्टेंबर महिन्याच्या अखेरच च्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच 23 ते 28 सप्टेंबर दरम्यान सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होईल। बघा, 23 तारखेपासून या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात होतील, परंतु 28 तारखेपर्यंत नाही, त्याच्या अगोदरच पैसे जमा होतील का ते तुम्हाला मी पुढं या व्हिडिओमध्ये माहिती देणारच आहे। तसेच बघा, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज प्राप्त ठरूनही ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यात 4,500 रुपये, तर सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा होणार आहेत। आणि ज्यांना जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये भेटले त्यांना देखील 1,500 रुपये जमा होतील। तर मग आता नेमकं कधीपासून कधीपर्यंत पैसे जमा होतील ती माहिती आपण बघूयात। बघा, हा महिना जो आहे सप्टेंबर महिना चालू आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं, आज 21 तारीख आहे, ठीक आहे, आज शनिवार आहे। आज या ठिकाणी मित्रांनो तिसरा शनिवार असल्यामुळं आज बँका चालू असतात, ठीक आहे। आज पैसे येतील की नाही त्याबद्दल माहिती नाही, परंतु या ठिकाणी बघा 22 तारीख आहे उद्या, म्हणजे उद्या रविवार आहे, उद्या देखील बँका बंद असतात। तर बघा, आता 23 तारखेला कुठलीही सुट्टी नाही, 23 तारखेपासून तुमचे पैसे येऊ शकतात। या ठिकाणी जी माहिती त्यांनी सांगितली की 30 तारखेच्या अगोदर म्हणजे हा महिना संपायच्या अगोदर आम्ही पैसे जमा करणार आहोत असं त्यांनी सांगितलं आहे। तर बघा, 23 तारखेपासून 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत म्हणजे या ठिकाणी मित्रांनो हे 5 दिवस, पुढील 5 दिवस म्हणजे सोमवारपासून या ठिकाणी आपण जर बघितलं, सोमवारपासून शुक्रवारपर्यंत तुमचे पैसे येण्याची शक्यता आहे। असं का मी सांगतोय, कारण की बघा 28 तारखेला शनिवार आहे, 28 तारीख जी आहे या ठिकाणी त्या दिवशी शनिवार आहे। 28 तारीखचा हा चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असते। 28 नंतर या ठिकाणी 29 तारीख आहे, 29 तारखेला रविवार आहे, त्या दिवशी ही सुट्टी असते। 30 तारखेला मात्र या ठिकाणी बँका चालू असतील, 30 तारखेला सोमवार आहे। तर बघा 23, 24, 25, 26, 27 आणि 30 तारीख ह्या तारखांना तुमचे पैसे येऊ शकतात, ठीक आहे। आता फक्त एवढेच दिवस शिल्लक राहिले तुमच्याकडं, म्हणजे जवळपास अजून या ठिकाणी 5 ते 6 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। 5 ते 6 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटला येऊ शकतात आणि 100% हे पैसे येतील, कारण की तिसरा हप्ता त्यांना रेग्युलर द्यायचा आहे। बघा, तिसरा हप्ता रेग्युलर द्यायचा आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याचा 1,500 रुपये सर्वांचे रेग्युलर द्यायचे असं सरकारने सांगितले। आणि ज्या महिन्यामध्ये फॉर्म भरतील त्या महिन्याचे पैसे त्यांना त्याच महिन्यामध्ये देणं भाग आहे, तसं त्यांनी देखील सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे याच महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्येच तुम्हाला तिसरा हप्ता जो असणार आहे भेटून जाणार आहे। मग तिसऱ्या हप्त्यासोबत राहिलेल्या बहिणी ज्या आहेत ज्यांना अजूनपर्यंत एकही रुपया भेटलेला नाही, जुलै ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांचं डीबीटी वगैरे सर्व क्लिअर आहे, किंवा काही जणांचं जुलै ऑगस्टमध्ये पैसे देताना डीबीटी नव्हतं पहिल्या दुसऱ्या हप्त्यामध्ये, त्यांनी नंतर डीबीटी करून घेतलं, त्यांचे देखील पैसे जे असणार आहेत या तिसऱ्या हप्त्यासोबतच वाटप केले जाणार आहेत। मग हा तिसरा हप्ता जो आहे मी तुम्हाला डेट सांगितल्यात फिक्स, 23, 24, 25, 26, 27 आणि 30 तारीख ह्या तारखांना तुमचे पैसे येऊ शकतात। आणि ह्या 6 तारखांपैकी एक दिवस कार्यक्रम जो आहे तो तुमचा नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी घेतला जाणार आहे, जो की तिसरा हप्त्याचा वाटप कार्यक्रम असणार आहे। जसं की पहिला पुणे या ठिकाणी झाला, दुसरा नागपूर या ठिकाणी झाला आणि हा तिसरा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिक या 2 ठिकाणापैकी एका ठिकाणी घेतला जाणार आहे असं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। तर बघा, आता फक्त 6 दिवस तुम्हाला अजून वाट पाहिजे, 6 किंवा 5च दिवस, 23, 24, 25, 26, 27 तारीख ह्या 5 तारखांना पैसे तुमचे येऊ शकतात। अजून 30 तारीख एक या ठिकाणी आहे, ठीक आहे। 28, 29ला सुट्टी असल्यामुळं 30 तारीख एक आहे, परंतु मागच्या वेळेस जर आपण बघितलं तर काही वेळेस सुट्टीच्या दिवशी देखील पैसे आलेले होते, परंतु आपण सुट्टीचे दिवस या ठिकाणी धरलेले नाहीत। तर 23 तारखेपासून 27 तारखेपर्यंत किंवा या ठिकाणी 31 तारीख ठेवलेली आहे आपण, परंतु 23 तारखेपासून 27 तारखेपर्यंत तुमचे कधीही आता पैसे येऊ शकतात येणाऱ्या पुढच्या ह्या 5 दिवसामध्ये, ठीक आहे। आता तर ही जी माहिती आहे
ही जी माहिती आहे आपण ॲक्च्युअलमध्ये बघितलेली आहे, कारण की स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनीच तसं सांगितलेलं आहे की हा महिना संपायच्या अखेरच्या अगोदरच आम्ही पैसे तुमच्या खात्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचं वितरण करणार आहोत. त्याच्यावरून आपण ही सर्व माहिती बघितलेली आहे. ठीक आहे, तर याबद्दल अजून काय एक्स्ट्रा अपडेट आलं हे येणाऱ्या एका दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये किंवा पुढच्या रविवारी वगैरे किंवा 23 तारखेला तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केलं जाईल. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.